धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। म्हणून मग फिरायचो की बाबा मला घ्या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, थरथराट, दे दनादन, अग्निपथ, धडाकेबाज, हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या अभिनेत्याचा जीवनप्रवास खूप कमी लोकांना माहीत आहे। त्यांनी केलेला संघर्ष, मेहनत आणि सातत्य यामुळेच आज त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा लक्षवेधी ठरला आहे। हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेता दीपक शिर्के यांचा प्रवास हा फारच संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी आहे। दीपक शिर्के यांचा जन्म 29 एप्रिल 1955 रोजी मुंबईतील गिरगाव चिराबाजार येथे झाला। घरची आर्थिक स्थिती सुरुवातीला चांगली होती, पण वयाच्या 13व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे घराची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट झाली होती। एकाएकी श्रीमंतीतून त्यांचं आयुष्य निर्धनतेकडे झुकलं। घराचा मोठा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली। 1.5 वर्षे वाल सोडून देण्याचे काम करत त्यांनी अत्यंत तुटपुंजा उत्पन्नावर आपले जीवन जगण्यास सुरुवात केली। वेळप्रसंगी कांदा आणि पाव खाऊन त्यांनी दिवस काढले। आर्थिक संकट असतानाही दीपक यांना आईचा पाठिंबा मिळाला होता। तिच्या नोकरीमुळे घराचा गाडा काहीसा सुरळीत झाला। शालेय जीवनात दीपक यांचे मन अभ्यासात फारसे रमले नाही, पण शाळेतील नाटकांच्या तालिमीमध्ये ते नियमितपणे हजर असायचे। शालेय नाटकातून त्यांना अभिनयाची आवड लागली आणि ते साहित्य संघाच्या नाटकांमध्ये भूमिका करू लागले। यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली। दीपक शिर्के यांचं खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रात पदार्पण टूर टूर या नाटकातून झालं। या नाटकामुळे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी परिचित झाले आणि त्यांच्याच माध्यमातून दीपक शिर्के यांना मराठी चित्रपटामध्ये काम मिळू लागले। लक्षामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत असे ते नेहमी म्हणतात। त्यानंतर त्यांनी खलनायकाच्या भूमिकांमध्ये ओळख मिळवायला सुरुवात केली। शरीरयष्टीमुळे सुरुवातीला त्यांना खलनायकाच्या भूमिका दिल्या जात होत्या। इरसाल कार्टी हा दीपक शिर्के यांचा पहिला मराठी चित्रपट होता। दीपक शिर्के यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आक्रोश या चित्रपटाद्वारे संधी मिळाली आणि त्यानंतर तिरंगा, अग्निपथ, कालिया अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका अजरामर केल्या। अग्निपथमधील अण्णा शेट्टी आणि तिरंगामधील गेंडास्वामी या भूमिकांनी त्यांना खास ओळख मिळवून दिली। त्यांच्या अभिनयात असलेली ताकद आणि तीव्रता प्रेक्षकांना कायमच भावली आहे। दूरदर्शनवरील 100 मधील त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे। सोनी वाहिनीवरील CID या मालिकेत देखील ते झळकले आहेत। याचवेळी ते टूर टूर, माझे काय चुकले, उडून जा पाखरा या नाटकांमधून देखील चमकले। अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या अग्निपथमधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्के यांच्या कारकिर्दीला गती मिळाली। एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, धडाकेबाज, अफलातून, शेम टू शेम, अबोली, रात्र आरंभ, मराठा बटालियन, व्हेंटिलेटर हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट। तिरंगा, वंश, जुडवा, खुदागवा, जय किशन, जीत, काला साम्राज्य, इश्क, भाई, टार्झन द वंडरकार हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट होत। दीपक शिर्के यांच्या अभिनयाला आजपर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही। MX प्लेअरवरील दिग्दर्शक सारंग साठे यांच्या पांडू या वेबसिरीजमध्ये दीपक शिर्के यांनी मुख्य भूमिका साकारली आहे। दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के आहे। त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि PhD होल्डर देखील आहेत। दीपक शिर्के यांनी मराठी मालिकांसोबतच 100हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे, पण आज दीपक शिर्के हे अनेकांच्या विस्मृतीत गेलेले नाव आहे। आज चित्रपटांमध्ये ते अधूनमधून दिसत असले तरी प्रसारमाध्यमांच्या मुलाखती आणि पब्लिक इव्हेंट्समध्ये ते कधीच दिसत नाही। मित्रांनो, तुम्हाला दीपक शिर्के यांच्याविषयी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।